नमस्कार. 1950 साली चिपळुणामध्ये माधव सबनीस नावाच्या एका तरुण वकिलाने वकिलीची सनद मिळाल्यानंतर चिपळुणामध्ये वकिली सुरू केली होती. आता याच्यामध्ये जगावेगळी किंवा काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट आहे असं नाही, कारण 50 साली अनेक लोकांना वकिलीची सनद मिळाली असेल आणि त्यांनी आपली वकिली सुरू केली असेल. पण चिपळुणामधलं माधव सबनीस हे पाणी जरा वेगळं होतं. कोणाचं काही चांगलं झालेलं बघवत नाही अशा प्रकारचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये अगदी शिरोमणी म्हणावं असं नाव या माधव सबनीसाचं होतं. लहानपणापासून मुलं व्रात्य किंवा खोडकर असतात, पण माधव मात्र पाठीमागून वार करण्यामध्ये, लांड्या लबाड्यामध्ये करण्यामध्ये किंवा लोकांना गाफील ठेवून खिंडीत गाठून चोप देण्यामध्ये अतिशय वाकबगार होतं. तो राग आपल्या मनामध्ये ठेवत असे. 2 हात समोरासमोर करून प्रश्न संपवण्यापेक्षा काहीतरी करून कधीतरी या माणसाला खाली बघायला लावायचं असं मोठ्या धोरणीपणे ठरवून मग आपली कटकारस्थानं करत असे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण इयत्ता 6वी 7वी मध्ये असताना त्या माधवरावांचे वडील त्यांना काहीतरी अभ्यासावरून, खेळावरनं, मस्तीवरनं ओरडले, म्हणून 6वी 7वीतल्या या मुलाने त्यावेळेला आपल्या वडिलांची तक्रार पत्राने थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती. आता ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली नाही हा भाग वेगळा, कारण या माधवने जेव्हा आपल्या वडिलांची कडक शब्दामध्ये तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करून त्याचा एक व्यवस्थित अर्ज बनवला होता, तो अर्ज फोल्ड करून पाकिटात घालून पाकिट बंद करून त्याच्यावर पोस्टाचे स्टॅम्प लावून सरळ लिहिलं होतं, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई इलाका, सगळं व्यवस्थित. आणि खालच्या बाजूला आपलंही नाव लिहिलं होतं, माधव सबनीस, चिपळूण, खालची आळी आणि बाकीचा सगळा पत्ता. आता त्यावेळेला चिपळुणामध्ये जे पोस्ट ऑफिस होतं त्याचा जीव तसा तोळा मासा होता. जेमतेम 10-15 पत्र या चिपळूणच्या सगळ्या मिळून पत्रांच्या पेटीमध्ये पडत असत. आणि त्या दिवशी जे सॉर्टिंग करणारे अधिकारी किंवा पोस्टाचे कर्मचारी होते त्यांनी हे बघितलं की चिपळुणामधून थेट मुख्यमंत्र्यांना कोण पत्र लिहितंय, म्हणून सहज तो लिफाफा उलटा सुलटा करून बघितल्यावर खाली त्यांना या माधव सबनीसाचं नाव दिसलं. आणि हा लखोटा जरा बाजूला काढून ठेवावा असा विचार करून त्या कर्मचाऱ्याने तो लखोटा बाजूला काढून ठेवला. आणि त्यावेळेला पोस्ट मास्तर कोलते म्हणून होते, त्यांच्या पुढे तो ठेवला. आता त्यावेळेला चिपळूणचा आवाका, आणखीन एकंदर जे वातावरण होतं त्याच्यामध्ये पुष्कळसे लोक एकमेकांना ओळखणारे होते. आणि हे पोस्ट मास्तरच कोलते असल्यामुळे चिपळुणातल्या बहुतेक सगळ्या लोकांना ते नावानिशी, घर नंबरनिशी, पत्त्यानिशी ओळखत असत. आता माधव सबनीसाचं हे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवायचं नाही हा निर्णय कोलते पोस्ट मास्तराने तिथल्या तिथे घेतला. आणि या मुलाने एवढं काय लिहिलं आहे असं म्हणून ते पत्र फाडलं आणि त्याच्यामधला जो कागद होता तो वाचून काढला. त्यांना हसावं का रडावं हे कळेना. त्यांनी ते पत्र आपल्या खणामध्ये टाकून ठेवलं. संध्याकाळी माधवच्या वडिलांना पोस्ट ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांच्या पुढे ते पत्र टाकलं की तुमच्या मुलाने तुम्ही त्याला रागवल्याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करण्याची पायरी या शाळकरी वयामध्येच गाठलेली आहे. असा हा माधव म्हणजे ॲडव्होकेट माधव सबनीस वकिलीमध्ये सरळ मार्गाने काही काम करतील हे काही शक्य नव्हतं. आता जे गुण बाळा ते जन्म काळा
या मराठी म्हणीप्रमाणे वृत्ती बदलली नव्हती, सनद हाती आलेली होती. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तिरक्या डोक्याने काही करता येतं का, कुठे आग लावता येते का, कुणाला दूषण देता येतं का, बरोबरीच्या कुठच्या एखाद्या वकिलाला खालमानेने आपल्याकडे बघायला लावायला लागतं का, असे उद्योग हा माधव सबनीस बार रूम मध्ये बसून करत असे. त्यावेळेला चिपळुणामध्ये तालुका कोर्ट होतं आणि चिपळुणातले त्यावेळेचे जे नामवंत असे वकील होते त्याच्यामध्ये चितळे, बापट, सांगळे, सापळे असे 2-4 वकील होते आणि रत्नागिरीतून काही कामानिमित्त चिपळूणच्या कोर्टामध्येही 2-4 लोक म्हणजे नामवंत वकील येत असत. त्यांच्यामध्ये खांबेटे नावाचे जे वकील होते ते सगळ्यांना अतिशय आदरणीय होते. आता काळ पुढे चाललेला होता, महिने वर्ष मागे पडत होते. या माधव सबनीसाची वृत्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे हिणकस होते. आपण अभ्यास करावा, विद्वत्ता प्राप्त करावी, आपल्या ज्ञान शाखा सगळ्या अभ्यासून एक वकील म्हणून स्वतःला ऊर्जितावस्थेकडे न्यावं असं चुकूनही या माधव सबनीसांच्या मनामध्ये कधी आलं नाही. पण आजूबाजूचे त्यांच्याच बरोबर किंवा त्यांच्या आगे मागे 1-2 वर्ष ज्यांनी वकिली सुरू केली होती त्याने कायद्याचा अभ्यास केला होता. मोठ्या वकिलांकडे बसून त्यांच्याकडनं खाचा खोचा जाणून घेतल्या होत्या आणि साधारणपणे 55-56 साल येईपर्यंत त्याच्या बरोबरचे म्हणजे या माधव सबनीसांच्या बरोबरचे सगळे वकील हळूहळू स्थिरस्थावर व्हायला लागले होते आणि त्यांच्यापैकी 1-2 वकिलांनी तर इतकी उंची गाठली होती की काही वेळेला अशिलासाठी त्यांना मुंबईच्या कोर्टामध्ये सुद्धा जावं लागत असे. आता आपण आयुष्यात कुठेतरी मागे पडतोय, त्याला सिंहावलोकन करून आपल्या चुका सुधारण्याचा एक राजमार्ग प्रत्येक माणसाकडे असतो. पण माधव सबनीसांना हा मार्ग कधीही मान्य होण्यासारखा नव्हता. लोक आपल्या पुढे चाललेले आहेत, त्यांचं नाव होतंय, समाजामध्ये त्यांना आदर मिळतोय, हे बघून रोजच्या रोज रात्री यांचं पित्त खवळत असे. आता वकिली बाजूला ठेवून आपण दुसरं काहीतरी करूया, कुठच्या तरी आडमार्गाने जाऊया आणि आज हे आपल्या बरोबरचे जे वकील नावारूपास आलेले आहेत त्यांच्या एकदम 2-4 पावलं कुठेतरी पुढे जाऊन उभं राहूया असं या माधव सबनीसांच्या मनाने घेतलं. त्यांना करता येण्यासारखं होतं. मग त्या पद्धतीने त्यांनी ते काम सुरू केलं. त्यावेळेला चिपळुणामध्ये 10-20 अशा नावारूपाला आलेल्या वेगवेगळ्या संस्था होत्या. त्याच्यामध्ये भैरीचं देवस्थान होतं, विंध्यवासिनीचं देवस्थान होतं, युनियन हायस्कूलची एक संस्था जी शाळा कॉलेज चालवत होती, अशा सोनारांच्या काही संस्था होत्या, किराणा व्यापाऱ्यांच्या काही संस्था होत्या, वेगवेगळ्या प्रकारची मंडळं, भजनी मंडळांपासून ते अगदी कालमान समाज सुधारणेला वाहून घेतलेली मंडळ होती. लोक आपापल्या परीने त्याच्यामध्ये कार्यरत राहून समाजसेवा, देशसेवा करत होते. माधव सबनीसांनी मग या सगळ्या मंडळांकडे आणि त्यांच्या मंडळींकडे मोर्चा वळवला. सुरुवातीला जाऊन त्यांच्याकडे गप्पा मारणं, तिथल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी चांगलं संधान बांधणं, कधीतरी त्यांना घरातून काही भेट वस्तू नेणं असा उपक्रम या माधव सबनीसांनी सुरू केला. आणि मग आता रोज माणूस आपल्याला येऊन भेटतोय, पेशानी वकील आहे, तेव्हा अगदीच त्याला हडत-हुडूत करून चालण्यापेक्षा त्याच्याबरोबर 4-2 घटका काढाव्या असं त्यावेळच्या चिपळुणामध्ये जेवढ्या तेवढ्या सामाजिक आणि धार्मिक संस्था होत्या आणि संस्थानिकांचे जे मंडळ किंवा पदाधिकारी होते त्यांनी एक असा सामोपचाराचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी या माधव सबनीसांचं वकील म्हणून चांगलं आगत स्वागत, आदर सत्कार व्हायला लागला.
आता हळूहळू आपण त्या मंडळाच्या गाभ्यामध्ये शिरायचं आणि एखादं पद आपल्या पदरी पाडून घ्यायचं, असं वर्ष दीड वर्षानंतर या माधव सबनीसांनी ठरवलं आणि मग हळूहळू चंचू प्रवेश करायला सुरुवात केलं. मूलतः त्यावेळेला ज्या सामाजिक संस्था होत्या त्यांचा पट सगळा नीट बसलेला होता. त्याच्यामध्ये जे कार्यकारी मंडळ होतं ते मनापासून काम करत होतं. सदस्य त्यांना नेहमी एका वाक्याने एका ठरावाने निवडून देत होते आणि त्याच्यामध्ये नवीन कोणाला काही तशी जागा मिळेल अशी शक्यता नव्हती. पण माधव सबनीस मात्र काही हरणारा नव्हता. त्याने लग्गा लावून 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 आपली वर्णी कुठेतरी लागली पाहिजे हे मनाशी धरून तो कामाला लागलेला होता. मग त्याने या मंडळीमध्ये म्हणजे त्याची जी काही कोर कमिटी असते त्याच्यामध्ये आपल्याला इतक्या सहजासहजी प्रवेश मिळणार नाही. आतली माणसं घट्ट आहेत, त्यांना सुरुंग लावणं तसं जमत नाहीये हे बघितल्यावर एक वेगळा डाव टाकला आणि मग स्वतःसाठी सल्लागार हे एक पद त्यांनी निर्माण केलं. आणि मग प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन तो सांगायला लागला की बाबा काळ बदलतोय, उद्या तुम्हाला कायद्याची गरज पडणार, तेव्हा आजच मला तुम्ही कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त करा. आता वकिलीचं थोडंसं ज्ञान, बदलणारा काळ हे लोकांना जाणवत होतं आणि स्वतःहून कोणी येऊन आपल्याला मदत करत असेल तर नाही कशाला म्हणा, या एका विचाराने जवळजवळ सगळ्या त्यावेळच्या सामाजिक संस्थांनी माधव सबनीसांनी जो काही प्रस्ताव प्रत्येकाला दिलेला होता तो स्वीकारला आणि एक त्याला कागदपत्र लिहून देऊन म्हणजे एक त्याच्या सही शिक्क्याचा कागद त्याच्या पदरी टाकून त्याची नेमणूक आपल्या मंडळावर एक सल्लागार म्हणून करून टाकली. आता वर्ष दीड वर्षामध्ये 50-60 मंडळांचा हा माधव सबनीस सल्लागार झाला आणि मग त्याला कुठेतरी हायसं वाटायला लागलं की चिपळुणामधल्या बहुतेक सगळ्या नामवंत संस्थांच्या वर मी सल्लागार आहे. आता सल्लागार म्हणून कितीही मानलं तरी चिपळुणामध्ये प्रत्येक संस्थेकडे काही रोज कायद्याचं काम नव्हतं, दावे प्रतिदावे नव्हते. त्यामुळे हा सल्लागार नुसता देव्हाऱ्यातला गणपती होता. पण माधव सबनीसांचं जे मन होतं त्याला कुठेतरी चांगले तृप्तता देणारं ते पद होतं. आता चिपळुणातले बाकीचे समंजस, ज्ञानी, धोरणी लोक हे माधव सबनीसाचं सगळं चाललेलं काम बघत होते आणि जवळजवळ नाव घेऊ त्या संस्थेवर हा सल्लागार आहे असं म्हटल्यावर त्याच्यामध्ये जे जाणकार आणि थोडेसे विनोदी खुसखुशीत प्रवृत्तीचे लोक होते त्यांनी या माधव सबनीसाला नाव ठेवलं आंब्याचा टाळा. म्हणजे प्रत्येक कार्याला जसं सुरुवातीला आपण आंब्याची पानं आणून आपल्या घरामध्ये कुठेतरी खोचतो, त्याच्याशिवाय कुठच्याही मंगल कार्याचा आरंभ होत नाही, तसा प्रत्येक ठिकाणी घुसलेला हा आंब्याचा टाळा आहे असं एक वर्णन आपापसामध्ये चर्चा करताना या माधव सबनीसाचा विषय आला की लोक नित्यनियमाने करायला लागले. मग आंब्याचा टाळा जास्त शेफारत चालला. 1-2 संस्थांमध्ये त्याने आधी उपाध्यक्ष मग अध्यक्ष स्थान पटकवलं आणि साधारणपणे 67-68 साल येईपर्यंत हा 5-10 मंडळांचा अध्यक्ष, 2-4 मंडळांचा उपाध्यक्ष, 1-2 ठिकाणी कोषाध्यक्ष आणि बाकी सगळ्या ठिकाणी सल्लागार होता. आता मग चिपळुणातले लोक मोठ्या विनोदाने या माधव सबनीसांबद्दल म्हणायला लागले की बहुतेक सगळ्या सामाजिक संस्थेमध्ये याने आपलं स्थान भक्कम केलं आहे. फक्त आता पुढे जाऊन हा चिपळुणातल्या भगिनी मंडळाचा अध्यक्ष कधी होतो किंवा महिला मंडळाचा उपाध्यक्ष कधी होतो तेवढंच आता बघायचंय. माधव सबनीस आपल्याला मिळणाऱ्या पदामुळे खुश होत होता.
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करण्याला त्याला खुलेआम किंवा खुले रस्ते मिळालेले होते. आणि त्याच दरम्यान म्हणजे 68-69 साली महाराष्ट्रातल्या सरकारने एक निर्णय घेतला, कारण त्यावेळेला कोर्टाची कामं वारेमाप वाढायला लागली होती. दिवसेंदिवस आणि वारेमाप वाढत जाणारी कोर्ट कचेरीची कामं आणि जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे जज ही असमान किंवा विषम असणारी वाटणी दूर करण्यासाठी मग सरकारने एक तात्पुरत्या स्वरूपाचं धोरण आणलं की त्या प्रदेशामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये जे हुशार, कार्यकुशल आणि कसबी वकील असतील त्यांना मग सरकारने ऑफर देऊन जजच्या पोस्ट भरायला सुरुवात केली. आता ही बातमी आमच्या माधव सबनीसाला जेव्हा कळली तेव्हा मग त्याने आपली असणारी सगळी ताकद लावून पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये सरकार करून स्वतःला चिपळूणच्या तालुका कोर्टामध्ये नियुक्ती जजची करून घेतली. कारण तोपर्यंत जामसंडेकर म्हणून जे जज होते ते रिटायरमेंटला आलेले होते. ते रिटायर्ड झाल्यानंतर ताबडतोबीने त्या खुर्चीवर कोणाला तरी बसवायचं होतं. त्यामुळे सरकारचीही एका पद्धतीने सुटका झाली आणि आमच्या माधव सबनीसाला न्यायाधीशाचं पद सरकारकडून मिळालं. आता एकदा तालुका कोर्टाचा न्यायाधीश झाल्यावर मूळच्याच मगाशी सांगितलेल्या सगळ्या गुणांचा समुच्चय असणाऱ्या या माधव सबनीसांचं एकंदर तारू किती वर गेलं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यावेळेला चिपळुणामध्ये जजसाठी एक बंगला होता. त्या बंगल्यामध्ये माधव सबनीस राहायला गेला. त्याला 2 ऑर्डरली न्यायला आणायला, एक शिपाई आणि न्यायासनाच्या एका बाजूला न्याय निवाडा करणाऱ्या खुर्चीवर सरकारने दिलेली बसण्याची सुविधा हे त्याच्या दृष्टीने स्वर्गापेक्षा काही कमी नव्हतं. मग त्याने या खुर्चीवर बसून जेव्हा न्यायदान करायला सुरुवात केली, एवढं सगळं होऊनही त्याच्या वृत्तीमध्ये तसूभरही फरक पडला नव्हता. त्याच्या समोर मग मोठे मोठे नामवंत, जिज्ञासू, अभ्यासू वकील खालमानेने उभे राहून आपली सगळी चर्चा किंवा म्हणणं कोर्टामध्ये आपल्या अशिलाच्या बाजूने मांडत होते. त्यांच्याकडे बघताना आपण उच्च ठिकाणी आहोत आणि आपल्या आत्तापर्यंत फार पुढे गेलेले हे सगळे वकील लोक आपल्याला मिलॉर्ड मिलॉर्ड करून हाक मारतात, मान देतात. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे यांचं बारीक लक्ष असतं. या सगळ्यामुळे माधव हा जो होता सबनीस तो सुखावत गेला होता. आणि एक दिवस चिपळुणाच्या बाजारामध्ये अशीच काही ना काही कारणावरून आपापसामध्ये लोकांची मारामारी सुरू झाली. तिथून जाणाऱ्या पोलिसाने आपला दंडा घेऊन त्या मारामारी करणाऱ्या लोकांकडे आपला मोर्चा वळवला. आधी पोलीस आला म्हटल्यावर आणि त्याची काठी बघितल्यावरच ते मारामारी करणाऱ्यातले अर्धे लोक पळून गेले आणि तो धावत जो पोलीस गेला त्याच्या हाताला एक माणूस लागला. त्याचं नाव होतं दादू महादू. आता किराणा भुसार मालामध्ये कधी हमालीचं तर कधी पडेल ते काम करणारा हा दादू महादू होता आणि पोलिसांनी त्याला रंगे हात पकडलं होतं. आता मारामारी ही त्या वेळेला चिपळुणातली मोठी गोष्ट होती आणि पोलिसांनी एखाद्या माणसाला पकडल्यानंतर मग त्याची सुटका केवळ त्याबद्दलची शिक्षा भोगूनच होत असे, असा त्यावेळचा एकंदर क्रम होता. आता या दादू महादूला मग या पोलिसांनी पकडून थेट कोर्टामध्ये आणलं, म्हणजे आमच्या माधव सबनीसांच्या कोर्टामध्ये आणलं. आणि मग तिथे जे सरकारी वकील होते त्यावेळेला खांबेटे नावाचे सरकारी वकील होते, त्यांना त्या पोलिसांनी आपली अडचण सांगितली की असा मारामारी करणारा एक आरोपी मी पकडून आणलेला आहे, त्याला आत्ताच्या आत्ता कोर्टामध्ये हजर करायचंय.
आता मग त्या खांबेटे वकिलांनी एकंदर सगळा आवाका त्या केसचा समजून घेतला आणि त्यांना असं वाटलं की या दादू महादूला एक कडक समज देऊन आज कोर्ट सोडून देईल. आणि ते यथार्थ किंवा योग्यच होतं, कारण मारामारीमध्ये कोणाला दुखापत झालेली नव्हती, कोणाच्या संपत्तीचं नुकसान झालं नव्हतं. खांबेटे वकिलांनी आणि त्या पोलिसांनी हे सगळं प्रकरण समजून घेतल्यानंतर जवळच असलेल्या कोर्टामध्ये ते पोलीस, खांबेटे वकील आणि दादू महादूला घेऊन गेले. माधव सबनीस न्यायाधीशांच्या उच्चासनावर बसलेले होते. त्यावेळेला त्या कोर्टामध्ये असा काही फार मोठा खटला चालू नव्हता आणि म्हणून खांबेटे वकील त्यावेळेला जे पोलीस प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील होते त्यांना बघितल्यावर या आमच्या माधव सबनीसांनी आपल्या समोर चालू असलेल्या केसला थोडासा विराम दिला आणि खांबेटे साहेबांना त्यांची केस मांडायला सांगितली. आता खांबेटे वकिलांनी म्हणजे जे पोलीस प्रॉसिक्युटर सरकारी वकील होते त्यांनी सांगितलं की या चिपळुणामध्ये अमुक वाजता अशी मारामारी झाली. त्या मारामारीमध्ये मारामारी करणारा एक आरोपी अमुक पोलिसांनी पकडून कोर्टाच्या समोर उभा केलेला आहे. आता न्याय सुसंगत प्रक्रियेप्रमाणे सरकारी पक्षाने सरकारची बाजू मांडल्यानंतर आरोपीची बाजू सुद्धा त्याच्या वकिलांनी मांडणं गरजेचं होतं. आता दादू महादू हा किराण भुसालामध्ये हमालीचं काम करणारा, तो कुठून वकील देणार, त्याच्यासाठी कोण उभं राहणार आणि त्याच्या खर्चाची तजवीज कोण करणार. आता अशा वेळेला आपल्या कायद्यामध्ये असं आहे की त्या वेळेला आरोपीला सरकारनेच वकील पुरवायचा असतो, कारण कुठचाही न्याय निवाडा एकतर्फी होता कामा नये. आता त्यावेळेला चिपळूण कोर्टामध्ये म्हणजे तालुका स्तरावरच्या कोर्टामध्ये न्यायाधीशांनाच असे अधिकार होते की ज्या आरोपीकडे वकील देण्याची क्षमता नसेल त्यांच्या आरोपीला मिळणाऱ्या वकिलाची नेमणूकही न्यायाधीश आपल्याच एका अर्जाने किंवा सही शिक्क्याने कागदाने करत असत. आता आपल्या समोर खांबेटे वकिलांनी आणलेली एवढी मोठी केस आणि आता आपल्या बाररूम मध्ये बसणाऱ्या सगळ्या नामवंत वकिलांवर एक सूड उगवण्याची संधी मिळालेली आहे, असं कुठेतरी या माधव सबनीस न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेल्या हीन वृत्तीच्या माणसाला म्हणजे वकिलाला वाटायला लागलं. त्यावेळेला सरकारी न्यायाधीशाने जो वकील नेमला जाईल त्यावेळेला त्याला 5 रुपये दिवसाचे द्यावेत असा सरकारी कायदा होता. आता 5 रुपये देणं या माधव सबनीसांच्या जीवावर आलं आणि मग त्याने आपल्या आजूबाजूला आपल्या पुढे शेखी मिरवणाऱ्या वकिलांचा पाण उतारा करण्याच्या इराद्याने कोर्टामध्ये या न्यायाधीश माधव सबनीसाच्या डाव्या बाजूला जो त्यांचा पट्टेवाला होता त्याला सांगितलं की अरे बाजूच्या बार रूम मध्ये जा आणि 2 रुपयामध्ये काम करणारा एखादा वकील मिळाला तर माझ्या समोर घेऊन ये, म्हणजे ही दादू महादूची केस संपवून टाकू. आता बाजूचा पट्टेवाला हा हुकुमाचा ताबेदार आणि म्हणून माधव सबनीसाने जसं सांगितलं होतं तसंच्या तसं या पट्टेवाल्याने बाररूम मध्ये आपापसात चर्चा करत असणाऱ्या त्या नामवंत वकिलांच्या समोर जाऊन घडाघडा सांगितलं की जज साहेबांनी सांगितलंय की 2 रुपयामध्ये कोणीतरी एखादा काम करणारा वकील घेऊन या. आता या माधव सबनीसाबद्दल खळबळ किंवा एक तिरस्काराची भावना त्या बाररूम मध्ये बसलेल्या प्रत्येक वकिलाच्या मनामध्ये अगदी ओठामध्ये नसली तरी पोटामध्ये आणि हृदयामध्येच होती. आता 5 रुपये देण्याचा सरकारी कायदा असताना न्यायाधीशाने आपल्या अधिकारामध्ये 2 रुपये घेऊन काम करणाऱ्या वकिलाला घेऊन या
असं अपमानजनक निरोप या पट्टेवाल्याकडनं आपल्याला पाठवलेलं आहे. हे कळल्यावर बार रूम मध्ये तेव्हा जेवढे वकील होते त्या सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पण न्यायाधीशाचं न्यायासन आणि त्यांचा अधिकार याची थोडीशी जाण असल्यामुळे ते तिथे गप्प उभे राहिले. कोणी या पट्टेवाल्याला काही उत्तर दिलं नाही. पण त्यांच्यामध्ये चितळे नावाचे एक वकील होते. त्यांना आपला हा अपमान अतिशय असह्य झाला. आता कायद्याची बूज राखायची, न्यायाधीशाचा अपमान होऊन द्यायचा नाही, कोर्टाची अवमानना करायची नाही. पण या पट्टेवाल्याकडनं जो न्यायाधीश माधव सबनीसाचा निरोप आलेला आहे त्याला तितकंच कडक उत्तर द्यायचं हे त्या चितळे वकिलांनी, चिपळूणच्या नामवंत चितळे वकिलांनी ठरवलं. आणि पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये त्या पट्टेवाल्याला आपलं उत्तर दिलं. चितळे वकिलांनी सगळ्या वकिलांच्या वतीने मग पुढे होऊन त्या पट्टेवाल्याला अतिशय नम्र भाषेमध्ये सांगितलं की न्यायाधीश साहेबांना सांगा की 2 रुपये रोजावर काम करणारा एकच वकील काही वर्षापूर्वी चिपळुणामध्ये होता, पण आता तो न्यायाधीश झालेला आहे. चितळे वकिलांनी दिलेला तो निरोप पट्टेवाल्यांनी जसाच्या तसा भर कोर्टामध्ये खांबेटे वकील, तो पोलीस, दादू महादू आणि बाकीचे जे काही पक्षकार कोर्टामध्ये जमलेले होते त्यांच्या समोर तोंडावर या माधव सबनीसाला सांगितला. आणि त्या क्षणी दुसऱ्याला कायम पेचात पकडणाऱ्या आपल्यालाही आज शेराला 1.25 शेर भेटला असं कुठेतरी या माधव सबनीसांना जाणवलं.